गोपाल कृष्ण भगवान हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि 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 बोल मुकुंद माधव हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि गोपाल कृष्ण भगवान स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सद्गुरु सीतारामचंद्राय नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशना कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानम्
जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्म चैतन्य सद्गुरुं ज्ञानदं वन्दे राम भक्ति प्रियं सदा रामानन्दम् श्री प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे जानकी जीवन स्मरण जय महारुद्र हनुमान की समर्थ रामदास अनंत कोटि ब्रह्मांड नायक जय जय रघुवीर। अथ कलिकिलबिषापहारिणे तापत्रयोन्मूलने रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थोस्तु सद्गुरुनाथ महाराज। देवांचं गेलेलं ऐश्वर्य परत प्राप्त करण्यासाठी आदिती मातेनं आपल्या पतिराजांना म्हणजे कश्यप महाराज यांच्याजवळ पृच्छा केली अत्यंत विनम्र भावाने। त्याप्रमाणे त्यांनी 12 दिवसाचं व्रत ज्याला पयोव्रत असं म्हणतात आदितीला सांगितलं। मोठ्या श्रद्धेनं निष्ठेनं आणि प्रेमाने आमच्या आदिती मातेनं ते व्रत पूर्ण केलं। भगवंताने साक्षात्कार घडवला, दर्शन दिलं आणि सांगितलं की आदिते तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल। यथावकाश मी अवतार धारण करेल। आणि मी एकदा अवतार धारण केला की सूर्य उगवल्यावर जसं अंधकाराला जा म्हणावं लागत नाही, सूर्याच्या उदयामध्ये अंधकाराचा निराश आहे, तसं मी एकदा अवतीर्ण झालो। गतम नष्टम च लभ्यते। आनंद वाटला त्या भगवत स्वरूपाला, साष्टांग नमस्कार केला, प्रणिपात केला आणि आपल्या पतिराजाच्या सेवेमध्ये असताना यथावकाश गर्भिणी राहिली। आणि आज तो पवित्र दिवस उगवला महाराज, ज्या दिवशी भगवान वामन या पृथ्वी तलावर आदिती समोर पुत्ररूपाने उत्पन्न होणार आहे, तो दिवस आहे आजचा। श्रोणायाम श्रवण द्वादश्याम मुहूर्ते अभिजित प्रभू। अगदी अभिजित मुहूर्त म्हणजे माध्यान्ह काळचा, भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या द्वादशीच्या दिवशी आज ठरलेला वेळ सर्व देवांना माहीत असल्यामुळे आकाशात देवांनी आमच्या कश्यप महाराजांच्या आश्रमाच्या अवतीभोवती खूप गर्दी केली। विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव। विमानांची दाटी पुष्पांचा। अनेक दुंदुव्या वाजू लागल्या की आज भगवंत अवतार धारण करणार आहेत। आणि हा दैत्यराज बली यांनी हिसकावून घेतलेलं राज्य पुन्हा देवराज इंद्राला मिळणार आणि पुन्हा मला या ठिकाणी धर्माधिष्ठित राजसत्ता उपभोगायला मिळणार। त्या भगवंतांनी पृथ्वी तलावर अवतार घेतल्या बरोबर पुष्पवृष्टी करण्यासाठी टपून बसलेले आहेत। कोण? देव। आणि बरोबर माध्यान्ह उगवलाय आज भाद्रपद शुद्धाच्या द्वादशीच्या दिवशी माध्यान्ह काळी आदितीला कल्पना नाही, आश्रम एकदम तेजाने भरून गेला। एवढा प्रकाश कसा पडला आणि त्या तेजामध्ये
आपण प्रसूत केव्हा झालो, आपल्यासमोर चतुर्भुज नारायणाची मूर्ती कशी उभी राहिली लक्षातही आलं नाही, लगेच नमस्कार केला. खरं म्हणजे इतक्या सहजासहजी पुत्रप्राप्ती होते का? पण हा परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या प्राप्तीत आनंद आहे, दुःख नाही, कष्ट नाही. आणि म्हणून त्या भगवंताकडे पाहिल्यावर कश्यपने आली त्यांनी नमस्कार केला. वामन भगवान की. परमेश्वराने पहिल्यांदा चतुर्भुज रूपात दर्शन दिलं आईला. माते अतिशय अंतःकरणापासून अनुष्ठान पूर्ण केलं, त्यामुळे मी तुला, आणि वासना चांगली आहे तुझी. आपल्या पुत्रांचं गेलेलं ऐश्वर मिळवणं हा काही आधर्म नाही, अनर्थ नाही, अनाचार नाही, लोभ नाही, मोह नाही. आपलं आपण मिळवणं याच्यात काही गैर नाही. त्यामुळे मी तुला या रूपामध्ये दर्शन दिलं. दुसरं एक कारण असं आहे, तुला वाटेल मी पुत्र रूपाने तुझ्या घरी अवतीर्ण होणार, म्हणजे ललिता लिंगनाला पैही स्पर्श्याम्युत्कटंतमः, म्हणजे मी त्याला मांडीवर घेऊ शकेल, नाऊ माकू घालू शकेल, पाळण्यामध्ये काही अंगाई गीत गाऊ शकेल, पण ते सुख तुझ्या नशिबात नाही हे सांगायसाठी हे रूप दाखवलं. नाराज होऊ नको. पुढे मी रामावतार धारण करणार आहे ना, तेव्हा तुला सगळं सुख मिळेल, पण तोपर्यंत तुला कार्यापुरता अवतार आहे माझा. मी आता या ठिकाणी बालरूप धारण करणार आहे, ज्या रूप धरून मला कार्य करायचं आहे, तुझ्या मुलांचं गेलेलं ऐश्वर्य प्राप्त करून द्यायचं आहे. तू नाराज होऊ नये म्हणून तुला सांगितलं. कश्यप महाराज आली, तिला आनंद वाटला. वारंवार चतुर्भुज रूपाचं दर्शन होतं का, पण आमच्यावर काहीतरी परमेश्वराची खरीच कृपा. दुसऱ्यांदा दर्शन झालंय. व्रत एकदा केलं पण दर्शन दोनदा झालं. देवा तुला वाटेल तसं कर बाबा, जे वाटेल तू रूप धारण कर. तू दर्शन दिलं यामुळे आमचं जीवन कृतार्थ झालं. बस आता या परत उरले नाही काही देही जमे. आनंद वाटला आणि भगवंतांनी लगेच बटुरूप धारण केलं. वामनत्वाच्च वामन, हा सगळ्यांच्या मनाला आकर्षित करणारा म्हणून त्याचं नाव वामन असं पडलं. छोटीशी मूर्ती आहे. कश्यप महाराजांनी लगेच आपल्या आजूबाजूच्या आश्रमांमध्ये निरोप पाठवला. आम्हाला पुत्ररत्न झाले, या. सगळे येऊन पाहतात, आश्चर्य. 7 वर्षाचा, त्याला काही इलाज आहे म्हणाल्या, परमेश्वराची इच्छा आहे. पण त्या काळचे ऋषीमुनी सुद्धा ज्ञानी होते हो. त्यांना माहिती आहे की हा कोण आहे आणि कशासाठी अवतार धारण केला. परमेश्वराचं कसं आहे, ज्या वेळेला जे कार्य करण्यासाठी ज्या प्रकारचं रूप धारण करणं गरजेचं असतं घेतो. वराह झालाच ना तो, काही फार चांगलं रूप आहे का, पण झाला. कच्छप झाला, नरसिंह झाला, मग त्याला बटू व्हायला काय लागतं. म्हणाले कश्यप महाराज भाग्यवान आहात, काय रूप आहे नाही का. कोटी सूर्य समप्रभ. पण काहीतरी आता तुम्ही आई बाबा आहात तर संस्कार करायला पाहिजे ना. मग आता महत्वाचा संस्कार कोणता. म्हणाले ज्या वयात जे करणं गरजेचं असतं तो. 6व्या-7व्या वर्षी आपल्याकडे व्रतबंध संस्कार करतात. म्हणाले तो करा, पण काहीतरी संस्कार करा. आणि हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे महाराज, असं शास्त्र सांगतं. एखाद्याच्या लग्नाला न गेला तरी चालेल, जाऊ नका असं म्हणणार नाही, पण न गेला तरी चालेल, पण व्रतबंध संस्काराला अवश्य जा. कशासाठी व्रतबंध संस्कार आहे. व्रताने बांधून टाकायचं जीवाला, वाटेल तसं वागू द्यायचं नाही. काही विशिष्ट बंधनं पाळायसाठी या व्रताचा स्वीकार आहे. आताची सगळी गोष्ट सोडून द्या. पहिलंच सांगतो, आता आदल्या दिवशी मुंज, दुसऱ्या दिवशी सोड मुंज, तिसऱ्या दिवशी लग्न, आणि मग झालं सगळं जीवनाचं स्वप्न भग्न. हा व्रतबंध संस्कार घेतल्यानंतर समित पाने श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, हातामध्ये दर्भ घ्यायचे, सद्गुरूकडे जायचं, सद्गुरूला अनन्य शरणागती स्वीकारायची.
आणि महाराज त्यांच्याजवळ राहून ते शिकवतील, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. म्हणून त्या संस्काराला एक अलौकिक महत्व आहे. म्हणाले व्रतबंध संस्कार अवश्य करा. अक्षतारोपण करण्यात आलेल्या सर्वांच्या जवळ दिलेल्या आहेत अक्षता. शुभतनय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम परशु कमलहस्तं शोभितं मोदकेन अरुण कुसुममाला व्याललंबोदरञ्च मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि. बटवाचार्यो शुभं भवतु. पायी वाक्या पैंजणा लागे शोभा गोपी मध्ये ठेंगणा कृष्ण उभा. ऐशा त्याते क्रीडवीती कुमारी पाया देवो वामनो ब्रह्मचारी. बटवाचार्यो शुभं भवतु. सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि. लक्ष्मीनारायण चिंतन साव उमा महेश्वर चिंतन साव वाजंत्री सावचित्त साव. अरे वाजंत्री सा वामन भगवान की जय. महाराज सुंदर व्रतबंध संस्कार झाले. या व्रतबंध संस्कारामध्ये एक महत्वाचा एक अंग आहे, ते म्हणजे गायत्री मंत्राचा उपदेश. पाहुणे मंडळी कोण कोण आलेली आहे माहिती आहे या मोंजेला? पार्वती परमेश्वर आले, ब्रह्मदेव आले, इंद्र आले, चंद्र आले, सर्वजण काही देवदैत्य दर्शनासाठी आले, कृतार्थ होण्यासाठी आले. कश्यप महाराजांच्या पुढे प्रश्न उपस्थित झाला की जो कानामध्ये मंत्र सांगतो त्याला आत्मगुरु असं म्हणतात. आपल्याकडे आत्मगुरु, कुलगुरु आणि मोक्षगुरु ही त्रयी लागत असते. आत्मगुरु त्याला म्हणतात. जो बटू आहे, ज्याच्यावर संस्कार चालू आहे कोण? प्रत्यक्ष नारायण. आणि मग त्याचा गुरु मी होऊ शकतो का? कश्यपाने विचार केला, नाही, काहीतरी भाग्य आहे म्हणून माझ्या घरी हा पुत्ररूपाने आलाय, मी त्याचा काही गुरु होऊ शकत नाही. मग याला गुरु कोण केलं पाहिजे? त्यांनी प्रत्यक्ष सूर्यनारायणाला सावित्रीम सविता ब्रवीत, गायत्री मंत्राची उपास्य देवता असणारे भगवान सूर्यनारायण यांना बोलवलं. महाराज, आपणच या बटूच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश करा. सर्वांना आनंद वाटला. सूर्यनारायणाने गायत्रीचा उपदेश नारायणाच्या कानामध्ये. भिक्षा पात्र दिलंय भगवान शंकराने हातामध्ये. महाराज, पहिला दिवस भिक्षा मागावी लागते आणि ही भिक्षा गुरुला अर्पण करावी लागते. भिक्षा पात्र भरल्यावर पहिली भिक्षा कोणी घातली? साक्षात अंबिका सती पार्वती मातेने पहिली भिक्षा घातली. महाराज, शंकराचं पात्र, भिक्षा घालणारी पार्वती, पण पात्र भरलं नाही. सगळ्या उपस्थितांच्याकडे भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षा. पात्र काही भरलं नाही. म्हणाले, माते, पात्र जिथे भरेल तिथे जाऊन येतो, तितक्यासाठीच हा अवतार आहे. कश्यप महाराज म्हणाले, यथेच्छसी तथा कुरु. देवा, आपल्या मनाला योग्य वाटेल ते करा. आणि मग महाराज निघालेले. हे बटू कुठे निघाले? तम नर्मदायास्तट उत्तरेर्बले ये ऋत्विजस्ते भृगुकच्छ संज्ञके. महाराज, भृगुकच्छ नावाच्या प्रांतामध्ये, नर्मदेच्या काठावर, विशालकाय अशा वालुकामय प्रांतामध्ये सुंदर रत्नजडित स्तंभ उभे करण्यात आलेले होते. राजा बली आपल्या पत्नीचं वर्तमान, जिचं विंध्याबली असं नाव आहे, उजवीकडे बसवलेलं आहे आणि यज्ञ चालू आहे. विश्वजित नावाचा यज्ञ चालू.
सगळे अधिकारी, राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी त्या ठिकाणी आलेले आहेत. नव्हे, आचार्य कर्म करण्यासाठी प्रत्यक्ष शुक्राचार्य तिथे बसलेले आहेत. बाकीची सगळी आचार्य मंडळी. सुंदर यज्ञ चाललेला होता महाराज. हे बटू महाराज तिथे आले. त्या बटूला पाहिल्याबरोबर मंडपामध्ये प्रवेश झाला आणि झाला न झाला इतक्यामध्ये इतका लख प्रकाश पडला की राजा बलीचं लक्ष आपोआप दरवाजाकडे गेलं. का एवढं कोण आलंय? बटूचं रूप धारण केलेला एक सामान्य बटू आहे. त्याला पाहिलं मात्र आणि बलिराजा प्रार्थना करतो आचार्यांना, महाराज थोडा वेळ यज्ञ थांबवता का? अरे काय झालं, काही अडचण? अडचण काही नाही, पहा सुंदर बटू आलेला आहे. काय त्याच्याकडे पाहिल्यावरून माझं मन एवढं आकर्षित केलंय त्याने, असं वाटतंय त्याला एकदा बोलवावं, सुंदर त्याचे पाय धुवावे, त्याची पूजा करावी, काय पाहिजे त्याला दान दक्षिणा द्यावी आणि पुढे आरंभ करू. आज थोडा वेळ झाला तरी चालेल, चालेल ना? असं विचारलं. शुक्राचार्य म्हणाले, राजा तू इकडे तिकडे पाहू नको. कार्य करत असताना आपण जो संकल्प केला त्याची पूर्ती केली पाहिजे. शुक्राचार्य ज्ञानी आहेत, त्यांना माहिती आहे आलेला बटू साधा नाही, याला लुटू पाहण्यासाठी आलेला आहे. याच्याकडे पाहू नको. पण काय भगवान नारायणाने आज अशी मोहिनी टाकली की बलिराजा कार्य करू शकत नाही. हातातली स्त्रुवा म्हणजे सोन्याची बळी असते, खाली ठेवली आणि उभा राहिला. गुरुजीला नमस्कार केला. महाराज आज काही म्हणत तुम्ही क्षमा करा, पण मी काय संस्कार होते. राजा उभा राहिल्याबरोबर विंध्यावलीला सांगावं लागलं नाही, बसल्या काय उभा राहा, नाही उभेच राहिल्या ताटक. स्वागतम ते नमस्तुभ्यम. नारायणा या, आपण या, आपलं स्वागत आहे. रत्नजडित चौरंग आहे, आपला पाद प्रक्षालन करण्याची इच्छा आहे. वामन भगवंताने विचार केला की तू काय करायचं ते कर, मला जे करायचं ते मी करेल. पाय धुवायचे ना, धुवून टाक. आले लुटू लुटू पाय टाकत आले. रत्नजडित मंचकावर उभे राहिलेले आहेत. सर्वांवर कृपादृष्टी टाकली, फक्त एका जीवाकडे पाहिलं नाही. कोणाकडे? शुक्राचार्याकडे. त्याला माहिती आहे माझ्यामध्ये विघ्न करणारा हा एकटाच आहे इथे. सगळ्यांकडे पाहिलं, आनंद वाटला. आमच्या राजा बलिराजाने विंध्यावली वर्तमान सुंदर पूजा केली. सुवर्णाचं गंगाळ, राजा बलीची पूजा आहे हो. सुवर्णाचं गंगाळ आणलेलं आहे तिथे. नुसतं सेवकांकडे पाहिल्याबरोबर गरम पाण्याचा, थंड पाण्याचा घट, सोन्याचे घट, बलीचा कारभार. पंचामृत, दही, दूध, मध, साखर, तूप सुवर्णाच्या घटामध्ये एका वाटीत सगळं आणलेलं नव्हतं, बलीचं होतं ना. म्हणून सुंदर पूजा केली राजोपचारपूर्वक. पितांबर परिधान करायला दिला, भरदलीची शाल अंगावर दिलेली आहे. आनंद वाटला भगवंताला. अनेक रत्नजडित अलंकार चढवलेले आहेत आणि हात जोडून उभा राहिला राजा बली. मोठ्या प्रेमाने प्रार्थना करो. आद्यन पितरस्तृप्ताः आद्यनोपावितं कुलम् आद्य स्विष्टः क्रतुरयं यद भवान आगतो गृहात. महाराज आद्यनः पितरः तृप्ताः अभवत. आमचे सगळे पूर्वज अतृप्त झाले. पुन्हा श्राद्ध, पक्ष, गया, माया काही करायचं काम नाही. इतका आनंद वाटायला लागला आपल्याकडे पाहिल्यावर. आद्यनोपावितं कुलम, आमच्या कुलाचा उद्धार झाला. आद्य हा स्विष्ट हा क्रतुर, आमचे आचार्य करतील त्या दिवशी पूर्णाहुती. पण आज तुमची पूजा केली, मला तर इतकं समाधान वाटायला लागलं की जणू आजच पूर्णाहुती झालेली आहे. महाराज माझा स्वभाव आहे, मी संकल्प केलेला आहे की जो कोणी याचक येईल याला तृप्त करून पाठवायचं. तेव्हा आपल्याला काय पाहिजे ते मला मागून घ्या.
भगवान नारायण म्हणजे काय महाराज? राजा बली अगदी सुंदर पूजा केलेली आहे, सुंदर स्वागत केलं, मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यावर. पण मी एक ब्राह्मण पुत्र आहे, व्रतबंध संस्कार झालाय आणि ब्राह्मणाने नेहमी अल्पसंतुष्ट असलं पाहिजे. हा अल्पसंतुष्ट आहे, पण बोलायला गोड. अल्पसंतुष्ट असलं पाहिजे म्हणाले. तुझ्याजवळ द्यायला खूप आहे, मला माहिती आहे तू चतुर्दश ब्रह्मांडाचा स्वामी आहेस, परंतु मला फक्त गायत्रीचं अनुष्ठान करण्यासाठी माझ्या पायानं त्रिपाद भूमी दे. देत असलास तर, तशी मला गरज नाही, पण त्रिपाद भूमी दे. राजा हसला, अरे महाराज त्रिपाद भूमी तुमच्या पायाने? अहो करंजी सारखे तुमचे पाय, लोक मला काय म्हणतील, राजा उदार झाला. अरे लोकांसाठी काहीही करू नये. उद्धरेत आत्मनात्मानम. तुला द्यायचं असेल तर मला माझ्या पाय. अरे तुला खूप द्यावं वाटतं ते अगदी स्वाभाविक आहे. त्याचं कारण सांगतो. तुझे आजोबा कोण, तुझे पंजोबा कोण, त्याच्यामुळे तुझं मन मोठं आहे. ज्या हिरण्यकश्यपूला संपवण्यासाठी आमच्या नारायणाला अवतार धारण करावा लागला, त्याचा पुत्र प्रल्हाद समोर दिसला की नारायण लटलट लटलट कापतो. अरे बाबा प्रल्हादा तुला काय देऊ? कोणतं रूप घ्यावं लागलं? न मृगम न मानुषही. धड मनुष्य नाही धड पशु नाही असं रूप धारण ते तुझे. त्यांचा पुत्र विरोचन, काय यज्ञयाग केले त्याने, तो तुझा बाप आहे. एकंदर अशा भव्य दिव्य उज्ज्वल परंपरेमध्ये तुझा जन्म झालेला असल्यामुळे तुझं मन मोठं आहे, खूप द्यावं वाटेल, ते सगळं स्वाभाविक आहे. पण मी ब्राह्मण पुत्र आहे, जास्त मागू नये. अहो महाराज असं काय करता? गाम कांचनम गुणवद्धामृष्टम उतान्नपानम उतवा विप्रकन्याम. हे देऊ शकतो मी, मागा ना तुम्ही मला. 100 गावं देऊ का? ग्रामान शतम प्रदास्यामी. अरे तुला काय सांगितलं, तू खूप देऊ शकतो, मला नको. देत असला तर दे, आणि माझ्या पायानं दे. काय सांगावं महाराज तुम्हाला? तुम्हाला अहो मला सुद्धा माझ्या 4-4 पिढ्यांच्या नावं माहिती नसतात म्हणाले. विचारावं लागतं आज जाऊन आपल्या आजोबाचं नाव, गोत्र. पण तुम्ही माझ्या अगदी 7 वर्षाचे असताना माझ्या 4 पिढ्याचा इतिहास मला सांगितला म्हणजे तुम्हाला बुद्धी नाही असं म्हणता येत नाही. पण मागताना तुम्ही तुमच्या पायानं त्रिपाद भूमी मागता. अहो माझ्या तरी मागा. काय बलिराजाचं शरीर असलं पाहिजे, 11 विका. त्रिपाद मागितली असती तर एखादा 10x10चा प्लॉट तरी झाला असता. पण या बिचाराला मोहच नाही. म्हणला नाही गड्या, मला काही नको, मला माझ्या पायानं देशील तर दे. शुक्राचार्य संतापले, हे राजा तुला समजतं का इथला आचार्य कोण आहे? या मंडपामध्ये काय करायचं काय नाही हे मला विचारल्याशिवाय करण्याचा अधिकार दिला कोणी तुला? माझं ऐकायचं नव्हतं, मला आचार्यपद का दिलं? चूक झाली महाराज. आता सांगा काय करू? याला काही देऊ नको, याला जाऊ दे. अजून एक घालायचा तर गळ्यातला हार काढ आणि याच्या गळ्यात घाल, याला जाऊ दे लवकर. गुरुजी असं कुठं आलेल्या माणसाला जा म्हणत असतात का? अहो 8 तारखेला कार्यक्रम संपला तरी 10 तारखेपर्यंत राहा म्हणत असतात, आणि तुम्ही जा म्हणता. अरे तू हुशारी करू नको, तुला माहिती नाही हा जितका वेळ राहील तितका वेळ तुला तो निर्धन करून टाकेल. तुला माहिती नाही हा कोण आहे. तुला द्यायचंच असेल तर तुझ्या पायाने त्रिपाद भूमी दे, पण त्याच्या पायानं देऊ नको. वामनाने ऐकलं, म्हणले राजा तुला त्यांच्या नादी लागायचं का? आज शुक्राचार्याचं ऐकू नये हा संकल्प नारायणाचा आहे, आणि याला मी तेव्हाच लुटू शकतो जेव्हा हा गुरुचा शाप घेईल. राजा बलीला वाटलं की माझ्या गुरुला काही समजत नाही, देऊ देत नाही, थांबवू देत नाही. महाराज आता पुन्हा शब्द बोलू नका, मला योग्य वाटेल ते करीन. राजा तू जर माझ्या इच्छेविरुद्ध वागशील ना तर तुझं सगळं ऐश्वर्य नाहीसं होईल. म्हणले महाराज शाप कशाला लेता, पूजा करतो, चांगलं काम करतो, पण माझ्या इच्छेविरुद्ध करतो ना तो. तुला माहिती नाही राजा, अरे
यज्ञांतर मास्थाय शिष्य कृतार्थ कर्तव्य हा इतेश आचार्य धर्म. हा आचार्याचं काय काम आहे की आपल्या शिष्याचं या ना त्या प्रकारच्या मार्गदर्शनाने त्याचं कल्याण करावं. अरे तुला माहिती नाही हा लुटण्यासाठी आलाय. दिसायला सुंदर दिसतो पण नाना नाटक लीला सुंदर रूपसा. अनेक रूप धारण केले त्यांनी, मत्स्य कच्छ वराह नरसिंह. आता हा बटू बनून आलेला आहे. तू जर याला त्रिपाद भूमी दिली तर काही क्षणामध्ये असं रूप धारण करील ना की तू याला त्रिपाल सुद्धा देऊ शकणार नाहीस. मग इतकं देऊन सुद्धा तुला नरकात जावं लागेल, त्यासाठी माझं ऐक. पण म्हणला वारा तुमचं ऐकलंही असतं, गुरुचं ऐकू नये असं नाही वाटत मला. पण मी आता पाणी सोडलं नसलं तरी देतो असा मानसिक संकल्प केला ना. मग आता म्हणा आजच्या दिवस संकल्प काय म्हणायचा ते म्हणले मी म्हणणार नाही. तुला एक सांगून ठेवतो, न तद्दानं प्रशंसन्ति येन वृत्तिर्विपद्यते. इतकं दान देऊ नये की ज्यामुळे आपली खाण्याची, राहण्याची, बसण्याची, उठण्याची गैरसोय होईल. येन वृत्तिर्विपद्यते. आपली व्यवस्था ठेवून मग लोकांची केली पाहिजे. याला जर तू त्रिपाद भूमी दिली तर एका पायामध्ये आताला वितल सुतल रसातल तलातल पातालापर्यंत एक पाय नेऊन घालील, दुसरा पाय भूर भुवर सर सत्य लोकापर्यंत येईल. मग तुझा राहायला जागा राहील का? महाराज आता जे होईल ते होईल, तुम्ही मला परावृत्त करू नका. संकल्प केलेलाच आहे, मानसिक झालाय. हातात पाणी घ्यायचं फक्त राहिलं. अरे अजून हातात पाणी घेतलं नाही ना. मग तुला सांगतो, खऱ्या अर्थाने जोपर्यंत संकल्प करत नाही तोपर्यंत माणसाला थोडा संकल्प बदलायला चालतो, थोडं खोटं बोलायला चालतं. तुला सांगू का, 6 ठिकाणी माणसं खोटं बोलावं, माणसाने खोटं बोलावं चालतं. संपत्तीचे 5 हिस्से करावेत. धर्माय यशसेर्थाय कामाय स्वजनाय च पंचधा विभजन वित्तम इह अमूत्र च विंदते. आपल्या संपत्तीचे 5 हिस्से केले पाहिजे. धर्माय यज्ञ याग दान धर्म तीर्थयात्रा करण्यासाठी काही पैसा शिल्लक ठेवला पाहिजे. यश असे, यश मिळवण्यासाठी, कीर्ती मिळवण्यासाठी काही खर्च करावाच लागतो. त्याला काय पब्लिसिटी म्हणतात ना. अर्थाय, पैसा मिळवण्यासाठी पैसा लावावाच लागतो. खत घालावं लागतं, ती नांगराने जमीन खोदावी लागते, बी पेरावं लागतं, सांभाळावं लागतं, तेव्हा पैसा येतो. म्हणजे अर्थाय, अर्थ कमवण्यासाठी लागणारा अर्थ तो बाजूला काढून ठेवावा. कामाय, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी 2 मजले बांधायचे, 4 मजले बांधायचे, 2 चाकाची घ्यायची, 4 त्यासाठी शिल्लक ठेवा. स्वजनायच, लग्न करायची, मुंज करायची, तर कुठं आहेर न्यायपुरते पैसे आपल्याजवळ बँकेत नेहमी असले पाहिजे. अशा रीतीने जो संपत्तीची विभागणी करतो ना त्याला कधीही संकट येत नाही. पण तू जर याला त्रिपाद भूमी दिली तर तुला राहायला, खायला, प्यायला, बसायला काही राहणार नाही. इतकं देऊन सुद्धा नरकात जावं लागेल. मग संकल्पाचं काय झालं? मी संकल्प सांगणार नाही. अरे त्याचं कारण सांगतो मला. मी सांगतो तसा संकल्प कर. त्रिपाद भूमीचा संकल्प करू नको आणि त्याच्या पायाचा तर करूच नको. हा काय असतं म्हणाले, तुला जी सारखी भीती वाटते की मी खोटं बोलले, पण असं आहे की काही ठिकाणी माणसाला खोटं बोलण्याची शास्त्राने परवानगी दिलेली आहे. गो ब्राह्मण पदार्थे हिंसायाम नानृतम स्यात् जुगुप्सितम स्त्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राण संकटे. केव्हा केव्हा खोटं बोलावं?
स्त्रीषु, स्त्रियांना खोटं बोलायची परवानगी शास्त्राने दिलेली आहे. हा, सर्व्हिसमध्ये राहत असताना शेवटी राहिलेले इतके पैसे आपल्या बँकेत आहे. किती आहेत? 10 लाख रुपये आहेत. असू द्या 10 लाख रुपये, 4 लाख सांगा, नाही तर राख अंगाला लावायला लावतील तुम्हाला. स्त्रीषु, नर्मविवाहेच्या, एखाद्या मुलीचं लग्न ठरलं. आता नेहमी बाप सांगत असतो की आमची मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे, अमुक आहे ढमुक आहे. आपल्याला माहिती आहे नॉन मॅट्रिक आहे. आणि नेहमी मुलीला पाहण्यासाठी आलेले लोक असतात ना, त्याच्यामध्ये एखादा धूर्त चाणाक्ष असतो. तो बरोबर शेजारच्या घरी जातो, पाणी प्यायचं होतं, पाणी द्याल, वा वा या. त्याला माहिती आहे शेजारचे माणसं कधी धड बोलत नाहीत आपल्या शेजाऱ्याविषयी. या चहा घ्याल का? त्याला बसायचंच असतं घरामध्ये, बोलायचं, अरे घेऊ थोडा चहा घेऊ का, आज कशी काय आला तुम्ही, कुठे असता? मी अमुक अमुक गावाला. इथे शेजारची मुलगी पाहायला, वा चांगला आहे चांगला आहे. इथे थोडं खोटं बोललं चालतं. ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे म्हणतात, असे इतक्या वर्षापासून कॉलेजमध्ये जाते, निश्चित असे. तिथे सांगू नये की 7वीला 7 वर्ष, 9वीला 9 वर्ष, 10वीला 10 वर्ष काढले, कशाला जातात? नर्मविवाह. हे जाऊ द्या, प्रकरण वाढत जाईल आपलं. एखादं खोटं बोलायचं, आपल्याला अभ्यास करायचा नाही, परंतु सांगितलंय प्रकरण की अशा पद्धतीनं या 6 वेळेला खोटं बोललं तर शास्त्रांनी तुम्हाला सूट दिलेली आहे. येन वृत्तिर्विपद्यते, तुझं सगळं ऐश्वर्य नष्ट होण्याची वेळ आली, म्हणून तू त्याला सांग, बाबा मी त्रिपाद भूमी देतो, पण तुझ्या पायानं नव्हे, माझ्या पायानं देतो. भगवंत म्हणले, राजा तुला द्यायची तर माझ्या पायानं दे, नाही तर मी तर निघालो, मला काही तुझी गरज नाही. नाही हो महाराज, असं कुठं असतं का? एकदा संकल्प केला, पूजा केली, तुम्हाला शब्द दिला, तुमच्या पायानं घ्या, मला काही अडचण नाही त्यामध्ये, पण आमचे गुरुजी संकल्प सांगत नाही. ते म्हणाले तुला द्यायचं आहे का? घ्यायला मी तयार आहे, द्यायला तू तयार आहे, गुरुजीला मध्ये कशाला आणतो? वा, मग काय हरकत आहे म्हणाले. एकदा काय हरकत आहे म्हणल्यावर गुरुचा अपमानच झाला ना. गुरु इतकं सांगतात तरी हा त्याचं ऐकत नाही. शुक्राचार्य म्हणाले, अरे 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 अरे, या भगवंतानी मायेनं मोहित केलं, माझं तुला ऐकून येत नाही, तुझं सगळं ऐश्वर्य नष्ट होईल रे. शांत बसलेले बिचारे म्हणाले, घ्या हातात पाणी, अगदी करा कालच्या वाणी. अद्य पुरोच्चरित एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य लिधो सहकुटुंबानां सपरिवाराणां क्षेमार्थम चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम वामनाय त्रिपाद भूमिं दातुमहम उत्सृजे. अरे पाणी टाका. हे सोन्याचं कमंडलू हातात घेतलं, पण पाणी पडायला तयार नाही. आता कमंडलूत काय जाऊन बसलं? आचार्य जाऊन बसले, शुक्राचार्य. संत दयाळु कसे, संत दयाळु कसे, संत दयाळु कसे. आपल्या शिष्याला पूर्णपणे लुटू नये म्हणून झारीमध्ये जाऊन बसले. भगवान काय करू शकतो हे माहिती आहे, पण शिष्याचं कल्याण करायचं, झारीत जाऊन बसले. वामन भगवंतांनी 2दा प्रार्थना केली, महाराज थोडं बाजूला, थोडं बाजूला सारखं आमच्या मध्ये येऊ नका. अहो तितक्यासाठी आलोय मी. सरकत नाही म्हणल्यावर एक दर्भाची काली घेतली. भगवंताचा स्वभाव आहे, बस वन डाऊन. एक डोळा भगवंतानी काढून घेतला शुक्राचार्यांचा. माझ्या कार्यामध्ये जे विघ्न करतात त्यांची दृष्टी मी. पाणी पडल्या बरोबर बलिराजाला आनंद वाटला. वा वा महाराज, आज संकल्प पूर्ण झाला, आनंद वाटला. म्हणाले, संकल्प करून ज्याला दान दिलं असतं त्याला पाया पडलं पाहिजे, उभा काय राहतो? पाया पड. राजा बली आणि विंध्याबली दोघांनी नमस्कार केला. वामन भगवान की नमस्कार केला आणि ज्याला दान दिलं ते रूप एकदा पुन्हा पाहावं.
वर पाहतात काय घडलं, अकांड ब्रह्मांड क्षयचकित देवास. अहो महाराज, पाहता 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 मुकुट मस्तकावर त्या खाली पडायची वेळ आली. द्विस्पृशौ हेम किरीट वर्ण. त्या भगवान नारायणाच्या मस्तकावर रत्न मुकुट जणू काही आकाशात गेला की काय दिसायलाच तयार नाही. मग मात्र घाबरला. काय गुरुजी, गुरुजी म्हणले आता तू आणि तुझा देव. तुला वाटलं ना गुरुला काही समजत नाही. अरे ज्याला वाटतं माझ्या गुरुला काही समजत नाही त्याचं पतन त्याच क्षणी झालेलं असतं. कोणी वाचवू शकत नाही. गुरुचा अपमान केला तर कोणी वाचव. तू आणि तुझा देव काय करायचं ते. कसं तरी पाहायला मिळालं चेहरा. भगवंत म्हणाले आता वेळ कशाला गमावतो, मला दाखव एक एक पाय कुठे ठेवू. संतापला, चिडला. मला वाटलं एवढाले पाय, याचे पाय असे असतील. हाय हाय करायची वेळ आली. पायाकडे पाहता पाहता ठेवा म्हणलं खाली. नीट बोल, नीट बोल. पूजा केली माझी, नीट बोल. खाली पाय ठेवल्यावर महाराज जमीन दुभंग झाली. हो, आताला विताला सुताला रसाताला त्याला आता पाताळापर्यंत एक पाय गेला. आणि त्या पायाच्या डावांगुष्ठ पादांगुष्ठाश्रितावनी ही पायाच्या अंगठ्याने जी गंगा माता खालून निघाली वर स्वर्गातच गेली. इतका तिच्यावर दाब पडला भगवंताचा. ब्रह्मकटाचा भेद करून दुसरा पाय वर ठेव म्हणाले. भूर भुवर स्वर महर जन तप सत्य लोकावर चतुर्दश ब्रह्मांड व्याप्त झाले. अरे तिसरा कुठे ठेवू. आता मात्र घाबरला. गुरुकडे पाहतो. गुरु म्हणले एक गमावला, आता दुसरा गमवायचा नाही. काय करायचं. पण एक लक्षात ठेव, तिसरा पाय ठेवायची जागा दाखवली नाही ना तर जो संकल्प करतो आणि पूर्णत्वाला नेत नाही त्याला नरकात जावं लागतं. तू किती दिलं याची किंमत नाही. का संकल्प केलेला दिलं का नाही, पण तुला नरकात जावं लागेल. नरकाची तयारी कर. घाबरला. घाबरल्यावर मनुष्य आशेनं कोणाकडे पाहतो. राजा बलीनं विंध्यावलीकडे पाहिलं. विंध्यावली आता काय करायचं, काही करायचं नाही म्हणाले महाराज. तिने एकदा नमस्कार केला. वर मागून घेण्यासाठी फार हुशार असतात या स्त्रिया. भगवंता आपल्याला नरकात न्यायचं तर तुम्ही ज्या ठिकाणी न्याल तिथं आम्हाला जाणं भाग आहे. पण मला एक म्हणायचं आहे की तुम्ही कुठेतरी असं केव्हा तरी बोललात की पत्रम पुष्पम फलम तोयम. गणपतीच्या रूपामध्ये तुम्हाला 4 दुर्वा वाहिल्या तरी तुम्ही प्रसन्न होता. शंकराच्या रूपामध्ये एक बेलाचं पान वाहिलं तरी आपण प्रसन्न होता. नारायण असतात तेव्हा एक तुळशीचं पान वाहिलं तर आपण प्रसन्न होता. माझ्या पतिराजांनी 14 ब्रह्मांड दिले, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही. नरकाची गोष्ट करता. तुम्हाला शोभेत असेल तसं करा, माझं काही म्हणणार नाही. भगवंत म्हणले अरे काय हुशार आहे, घाबरलेले काही नाही, माझ्याशी धीटपणाने बोलते. मग उगाच लोक कटाऊट घेऊन हिंडतात का. धीट आहे म्हणूनच बोलतात. भगवंत सुद्धा सर्द झाले हो त्या विंध्यावलीचं भाषण ऐकून. यांचं संभाषण चालतो तो प्रल्हाद आले. प्रल्हाद आजोबा. आता मात्र नारायण घाबरले. आतापर्यंत नारायण चढलेल्या आवाजात बोलत होते, आता नारायण घाबरले. का. अहो प्रल्हादानी भक्ती आकळीला दया घन भक्ती आकळी, दया घन भक्ती आकळीला. भक्ती आकळीला दया घन भक्ती आकळीला दया घन भक्ती काय प्रल्हादाने भक्ती केली होती नारायणाची. आणि ज्याने माझी एवढी अपार भक्ती केली, किती संकट झेलले पण माझं नाव सोडलं नाही, असा प्रल्हाद समोर आला. भगवंत थोडे सर्द झाले. म्हणले आता पंचायत झाली. आधी तर 50% विंध्यावलीनं डाऊन केलं होतं. आणि आता दुसऱ्यांदा प्रल्हाद दिसले समोर. देवा
काळजी करू नका, मी तुम्हाला काही म्हणणार नाही. प्रल्हादाला कुठे न्यायचं, आमच्या बलिराजाला कुठे न्यायचं, काय करायचं, यथेच्छसी तथा करू. फक्त माझं म्हणणं एकच आहे, तुमचा मी सत्कार करायला आलो की वा देवा, आपलं घेणंही गोड आहे आणि देणंही गोड आहे, एवढंच सांगायचं मला. जो उन्मत्त होतो, अधर्म करतो, अनाचार करतो, त्याचं घेता आणि आचार संपन्न माणसाला देता. राजा बली, आमचा देवराज इंद्र उन्मत्त झाला होता. दुर्वासाचा अपमान, देवगुरु बृहस्पतीचा अपमान, नाही, या सगळ्यांचा अपमान करून करून त्यांनी पापाचं गाठोडं मोठं बांधलेलं होतं. म्हणून त्याच्याजवळची संपत्ती काढली आणि माझ्या बलिराजाला दिली. आज प्रत्यक्ष आदिनारायण महाविष्णू समोर उभा आहे, तरी त्याला नमस्कार करावा आणि परमेश्वरा, अरे तू अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे असं म्हणून त्याचे पाय धरायचे सोडून दिले. तर तू दाता, मी दाता आणि तू घेता, हा त्याच्या मनामध्ये भाव आहे. म्हणून देवराजाचं काढलेलं ऐश्वर्य बलिराजाला दिलं. आज बली उन्मत्त झाला, गुरुचा अपमान करू लागला, आपल्या गुरुला काही समजत नाही असं त्याच्या लक्षात यायला लागलं आणि त्याप्रमाणे तो वागू लागला. शापित बलिराजाचं ऐश्वर्य काढलं, इंद्राला द्यायला लागला. म्हणून एकच म्हणायचं, आपलं घेणंही गोड आहे, आपलं देणंही गोड आहे. देवा, एक रक्ताचा थेंब न सांडता 14 ब्रह्मांड जिंकले, आपली काय कमी बुद्धी आहे? यथेच्छसी तथा करू. भगवंत म्हणले नाही, प्रल्हादा, मी तुझ्या राजा बलीला नरकात नेणार नाही, पण सुतल लोकाला जावं, इथे राहता येणार नाही. एक सांगतो, सुतल लोकात तुझ्यावर कोणीही अत्याचार अनाचार करणार नाही. मी द्वारपाल म्हणून राहील हातामध्ये गदा घेऊन. अरे ज्याने तुळशीचं पान वाहिलं त्याच्यावर कृपा करतो. मी 14 ब्रह्मांड तुझ्या पुत्राकडून घेतलेले आहेत, मी त्याचा अनाचार करणार नाही, पण इथे राहता येणार नाही. सुतल लोकाला राजा बलीला पाठवलं, विंध्यावलीचं वर्तमान, त्याच्या परिवाराचं वर्तमान, आणि भगवंत त्याचं त्या ठिकाणी संरक्षण करायला लागले. अशा रीतीनं देवराज इंद्राला पुन्हा ऐश्वर्य वैभव प्राप्त झालेला आहे आणि आदिती मातेला समाधान मिळालं. एकंदरीत भगवान नारायणाने अनेक लीला करून दुष्टांचं परिमार्जन, सज्जनांचं परिपालन कसं केलं या सगळ्या कथांमध्ये सांगत आलेलं आहे. राजा, अजून काय एखादा प्रश्न विचारायचा का? तुला सकाळी सांगितलं की आज तू प्रश्न विचार, उत्तर मी देणार. काय विचारायचं? म्हणले हो. क्रमाप्रमाणे मत्स्यावताराची कथा यायला पाहिजे. आज तुम्ही 4 अवताराच्या कथा सांगितल्या, अजून मत्स्यावताराची कथा सांगितली नाही. तो केव्हा घेतला, कशासाठी घेतला, त्या अवतारात काय कार्य केलं, जरा समजू द्या आम्हाला. ठीक. भगवन् श्रोतुमुच्छामि हरेरद्भुत कर्मणः अवतार कथावाद्या माया मत्स्य विडंबनम. कल्पांत होण्याची वेळ आली. आचार्य सुखदेवजी सांगायला लागले, राजा परीक्षित आहे, कल्पांत होण्याची वेळ आली आणि अशा वेळेला ब्रह्मदेवाला द्विपरार्ध परायुष्य, 2 परार्ध आयुष्य आहे, ते त्याचं संपत आलं. म्हणून त्याला क्षीणता आली, त्याला झोप लागायला लागली, भान राहिना, आपण कुठे आलो, कुठे झोपायला लागलो, काही नाही. आणि त्यावेळेला आमच्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून, हातातून वेद हयग्रीव नावाच्या दैत्याच्या ताब्यामध्ये गेले. तिथे त्या वेदांचं पावित्र्य राहणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही, आणि ही जी सात्विक ज्ञान संपत्ती आहे ही दैत्याकडे गेली न पाहिजे, म्हणून भगवंताने त्यावेळेला मत्स्यावतार धारण केला. राजा त्या काळाला या पृथ्वी तलावर एक सत्यव्रत नावाचा राजा राज्यकारभार करत होता. खूप वैभव, खूप ऐश्वर्य त्याला होतं. मुलांना राज्य वाटून दिलं, यज्ञयाग केलेले होते, संपूर्ण समाधानी होता. आता वयाचा उत्तरार्ध भगवंताच्या अनुष्ठानासाठी अरण्यात जाऊन करायचा, नामसंकीर्तनामध्ये घालवायचा, असा संकल्प करून अरण्यात आलेला आहे. वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला, अजून संन्यास घेतलेला
त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या. संध्याकाळच्या वेळेला संध्या करायला आला, अर्घ्य प्रदान करू लागला. अर्घ्य प्रदान करण्यासाठी ओंडळीमध्ये पाणी घेतलं, एक छोटीशी मासोळी हातात आली. भगवंताला अर्घ्य द्यायचा, मासोळी कशाला म्हणून त्याने सोडून दिलं पाणी. पुन्हा पाणी घेतलं, पुन्हा मासोळी हातात आली. दुसऱ्यांदा सोडलं, पुन्हा तिसऱ्यांदा पाणी घेतलं, तरी मासोळी हातात. आता राजा खाली सोडणार इतक्यात ती मासोळी मानव वाणीमध्ये बोलायला लागली की राजन, अरे मला जिवंत राहण्याची इच्छा आहे. मग म्हणाले, मासोळी पाण्यातच जिवंत राहते म्हणाले, पण तुझ्या कमंडलूमध्ये मला स्थान दे. इथे काय आहेत, आमच्यापेक्षा मोठे मोठे खाली आहेत मासे, आणि ते मोठे होतच राहतात. मोठे मोठे कसे होतात, लहान्यांना खाऊन. माशांच्या बाबतीत सांगतो, मला जिवंत राहण्याची इच्छा आहे बाबा, तुझ्या कमंडलूमध्ये स्थान दे. आश्चर्य वाटलं राजाला. एक मासोळी पण मानवाच्या वाणीमध्ये बोलते, काहीतरी भगवंताची माया आहे. घेतलं, कमंडलूमध्ये ठेवलं, आपल्या आश्रमात आले. सकाळी उठून पाहतात तर कमंडलू एवढा, ते एवढ्या मासोळीचा आकार कमंडलू एवढा झाला. राजाने सेवकाला बोलावलं. ती मासोळी म्हणाली, राजा तुझ्या कमंडलू मध्ये मला काही जागा पुरत नाही बाबा, थोडी मोठी जागा आली. अरे आपल्या सरोवरामध्ये नेऊन टाका. सरोवरामध्ये नेऊन टाकले. माध्यान्ह काळापर्यंत सरोवरा एवढा आकार झाला. सेवक सांगायला आले, महाराज ती सकाळी नेऊन टाकलेली मासोळी सरोवरा एवढी झाली. राजा पाहायला आला. पुन्हा मासोळी बोलायला, राजन मला ही जागा पर्याप्त नाही, पर्याप्त जागा दे. आता सरोवरा एवढी मासोळी उचलायची कशी, समुद्रात नेऊन टाकायची कशी. शेवटी राजाच्या लक्षात आलं की परमेश्वराने हे मायावी रूप धारण केलंय. ज्याची साधना पूर्णत्वाला गेलेली नसते, परमेश्वर त्याला दर्शन देत नाही. पण काहीतरी आपल्याकडून सेवा करून घ्यायची म्हणून राजाने अगदी गुडघे टेकून नमस्कार केला. भगवंता, आपलं हे काहीतरी खरं रूप वेगळं आहे, पण आपण मायावी रूप धारण केलेले दिसतं. आतापर्यंत पुष्कळ मासोळ्या पाहिल्या, पण असं निसर्गाच्या विरुद्ध शरीराचा आकारमान वाढताना कधी पाहिलेलं नाही. कोणतीही मासोळी भारतातली घ्या की इंग्लंडमधली घ्या, इंग्लंडमध्ये माशा आहेत की नाही माहिती नाही मला, पण ती कधी मानवाच्या वाणीत बोलत नाही. मी अपरिपक्व आहे, पण एक कृपा करा, काय सेवा घ्यायची ते आपण मोकळेपणाने सांगा. मी अज्ञानी आहे, मला काही समजत नाही. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणं तस्मात् कारुण्य भावेन रक्षमाम. भगवंतांनी सांगितलं, वाह राजा, तू घरदार सोडून अरण्यामध्ये येऊन माझं सतत नामचिंतन करतो म्हणून तुला मला दर्शन द्यायचंच होतं. तुझी थोडी परीक्षा पाहिली, पण तुझा सात्विक भाव पाहिला आणि तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचं म्हणून तुझ्या भेटीला मी आलेलो आहे. काय कार्य करायचं, अशा प्रकारे आता प्रलयाची वेळ आलेली आहे, नैमित्तिक प्रलयाची वेळ आलेली आहे. तेव्हा हयग्रीव नावाच्या दैत्याजवळ वेद गेलेले आहेत. आता ब्रह्मदेवाचा नैमित्तिक प्रलय काल संपेपर्यंत तू असं कर, आजपासून 7 दिवस पर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो. सतत 7 दिवस, सतत म्हणजे रात्र आणि दिवस, याला सतत म्हणतात. रात्रंदिवस काही न खाता पिता एवढ्याच मंत्राचा जप कर. तोपर्यंत काय होणार आहे माहिती आहे, संपूर्ण पृथ्वीवर ही सृष्टी जलमय झालेली दिसेल. एक नाव येईल, त्या नावेमध्ये तू बसायचं, सप्त ऋषींना घ्यायचं, सप्त धान्यकण घ्यायचे.
जलमय झालेल्या सृष्टीवरती नाव आल्यानंतर तू त्या नावेत बसायचं. ज्याच्या मस्तकावर सुवर्णाचा शृंग आहे, शिंग आहे, त्या अवतारात मी तिथे येईल. वासुकी नावाच्या नागाने तुझी नाव माझ्या शिंगाला बांधून टाकायची, म्हणजे मी तुला फिरवत राहील. कुठपर्यंत? ब्रह्मदेवाचा नैमित्तिक प्रलय संपेपर्यंत. एकदा का प्रलय काळ संपला, पुन्हा मी पंचतन्मातून पंचमहाभूत, त्यामध्ये त्रिगुण निर्माण करील, पुन्हा ब्रह्मांडाची निर्मिती करील, पुन्हा ब्रह्मदेवाची निर्मिती करील. आणि मग तेव्हा हयग्रीव नावाच्या दैत्याचा वध करून ते वेद ब्रह्मदेवाजवळ मी देईल. आणि त्यानंतर तुला श्राद्धदेव हे नाव पडेल आणि तू या वैवस्वत नाव पडेल. आणि त्या विवस्वान नावाच्या नावाने या पृथ्वीवर तू राज्यकारभार करशील. तुझ्या नावापासून मनवंतर सुरू होईल. महाराज राजाने नमस्कार केला आणि 7 दिवस अनुष्ठानाला बसला. अहोरात्र अनुष्ठान पार पडलेलं आहे. खूप जलमय सृष्टी झालेली आहे. ब्राह्मणे एक नाव आली, नावेमध्ये राजा बसला. सप्त ऋषींना घेतलं, सप्त धान्यगण बरोबर घेतलेले आहे. तो सुवर्ण शृंग ज्याच्या मस्तकावर असा मासा त्या ठिकाणी आला आणि भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वासुकी नावाच्या नागाने आपले नाव त्याला बांधून टाकली. भगवंत फिरवत राहिले. राजा, तुला झोप येऊ नये म्हणून मी तुला कथा सांगत राहील, तू प्रश्न विचारत जा. पण एक लक्षात ठेव, माझं तोंड पुढे, तू माझ्या मागे. मी कथा सांगतो पण तू जागा आहे का झोपलाय मला समजलं पाहिजे. म्हणून मी जेव्हा जेव्हा कथा सांगेल ना, हा असं का असं सांगते, अजून मधून बोला, म्हणजे मला समजेल की तू जागा आहे म्हणून. प्रलयकाल संपेपर्यंत राजा प्रश्न विचारत राहिला. नारायण उत्तर देत राहिले. त्याचं स्वतंत्र पुराण आहे. त्या पुराणाचं नाव आहे मत्स्य पुराण. त्यामुळे त्या पुराणाचं वर्णन श्रीमद भागवतात काही आलेलं नाही. नैमित्तिक काळ संपला, प्रलय काळ संपला, पुन्हा नवीन सृष्टी निर्माण केली, नवीन ब्रह्मदेव प्रस्थापित केले. हयग्रीव नावाच्या दैत्याचा वध केला. त्याच्याजवळचे वेद आणले, ब्रह्मदेवाजवळ दिले. वेदांची स्थापना, संस्थापना, धर्मसंस्थापना. आणि त्यावेळेला हा विवस्वान नावाचा म्हणून राज्यकारभार करायला लागला. तो म्हणजे जो पूर्वीचा सत्यव्रत आहे. मत्स्य भगवान की. महाराज या ठिकाणी अष्टमस्कंदाची सांगता झाली. आता नवमस्कंद पाहायचा आहे. अल्पस्वल्प कालावधीमध्ये कसा पाहता येईल ते आपण पाहू. आणि मग दशमस्कंदामध्ये भगवान गोपाळकृष्ण अवतीर्ण होणार आहेत. राजा, आता काय प्रश्न विचारायचा तुला? आजचा दिवस तुला स्वतंत्र सोडलाय. उद्या मात्र मी सांगणार आणि तू ऐकायचं. आज तू प्रश्न विचार, काय ऐकायचं तुला? राजाने हात जोडून प्रार्थना केली. महाराज, आता या नवमस्कंदामध्ये कोणकोणते राजे, महाराजे, सम्राट, चक्रवर्ती होऊन गेले त्यांचं चरित्र ऐकायची इच्छा आहे. अरे राजा, न शक्यते विस्तरतुम नरम वर्ष शतैरपि. इतके राजे, महाराजे, सम्राट होऊन गेले की सगळ्यांचं वंशवर्णन मी तुला ऐकवू शकत नाही. पण ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराशी कुठेतरी संबंध आला त्यांचं चरित्र ऐकण्याचा आपण प्रयत्न करू. जो पूर्वीचा राजा सत्यव्रत होता ना, तो आता विवस्वान म्हणून राज्यकारभार करू लागला. त्याच्या नावाने मनवंतर सुरू झालं. ज्या मनवंतरामध्ये आपण आहोत, वैवस्वत मनवंतरे असा आपण रोज उच्चार करतो. या विवस्वानाचा इतिहास कसा आहे हो? ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची, मरीचीपासून कश्यप, आणि कश्यप ऋषींना आदितीपासून जे 12 मुलं झाले त्यातला ज्येष्ठ पुत्र आहे विवस्वान.
आपण त्याचं वर्णन ऐकलंय. विवस्वान आर्यमा पूषा त्वष्टा रविता भगा. हा ज्येष्ठ पुत्र विवस्वान हा राज्य कारभार करायला लागला. या विवस्वानाच्या पत्नीचं नाव आहे संज्ञा. तिला 10 पुत्र झाले. त्यातले ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे श्राद्धदेव. हा श्राद्धदेव राज्य कारभार करायला लागला. त्याच्या पत्नीचं नाव श्रद्धा. त्याला पुढे 10 पुत्र झाले, परंतु हे मुलं व्हायला थोडा वेळ लागला. मानवी मन थोडं कसं असतं, उत्कंठा फार असते त्याला. लग्न होण्याची हौस, लग्न झाले की मुलगा झाल्याची हौस. बरेच दिवस झाले आमच्या श्राद्धदेवाला काही आपत्ती झालं नाही. मित्रा वरुणाला प्रसन्न करण्याचा संकल्प करून एक यज्ञ करायचं ठरवलं. गुरुजीला सांगितलं, महाराज हा यज्ञ केला तर झाले. अरे वा, चांगला यज्ञ करावा, चांगला नाही, पण आपत्य होईल. म्हणून तो मित्रा वरुण नावाच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही कुंडली दोष होते, म्हणून त्याच्या तृप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञ करत असताना आपल्याकडे पद्धत सर्वांना माहिती आहे. संकल्प करायच्या आधी सगळ्या देवदेवतांना, घरातल्या वडील मंडळींना नमस्कार करावा लागतो. नमस्कार करायला राजा बाहेर चालला, त्याच्या मागोमाग त्याची पत्नी चालली. राजाला पुढे जाऊ दिलं आणि ह्या बाईसाहेब मागे आल्या. गुरुजी यज्ञ कशासाठी? मुलगा व्हावा तुला म्हणून. हे पहा, तुम्हाला सांगून ठेवते, मला पहिली मुलगी झाली पाहिजे. ज्या पती पत्नीमध्ये एक वाक्यता नसते ना, त्यांची फार भानगड होते बरं का. खूप प्रसंग माहिती आहेत, पण आपल्याजवळ वेळ नाही. नवऱ्याची आवड वेगळी आणि बायकोची आवड वेगळी, ते फार अवघड असतं. सगळ्या जगाला प्रदर्शन होतं. तसं होऊ नये सहजासहजी. आपण आपल्यावर, मला पहिली मुलगी झाली पाहिजे. गुरुजीला एक माहिती आहे की यांनी यज्ञ केला काय न केला काय, याला 10 मुलं होणार आहे. उतावळेपणा करायला लागला. मग पहिली मुलगी झाली तर काय बिघडलं, पुढे 10 मुलं होणार आहेत ना, पहिली मुलगी झाली तर काय बिघडलं. म्हणून श्रौषट उच्चाराच्या ऐवजी वौषट मंत्राचा उच्चार करून मित्रा वरुणाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला. यज्ञातून पुरोडाश नावाचा प्रसाद मिळाला, तो राणीला खायला दिला. राणी गर्भवती राहिली, यथावकाश प्रसूत झाली आणि पहिली मुलगी झाली. काय राणीची तब्येत खुश. पण हे महाराज केवढा मोठा यज्ञ करायला लावला, किती ब्राह्मण बोलवले, माझं काही म्हणणं नाही, पण मुलगा होण्यासाठी केलेल्या यज्ञात मुलगी कशी झाली. वशिष्ठ सद्गुरू होते त्यांचे, जे रामाचे कुलगुरू आहेत ना ते. हेवा राजा, वेळ आली म्हणजे तुला सगळं सांगेल, आता तू सध्या काही गडबड करू नको. महाराज असं नाही, इच्छा माझी पुरी करा, आधी मला सांगा. मुलगी का झाली. वेळ आली म्हणजे सांगेल तुला. महिना 2 महिने 4 महिने गेले. राजा अधूनमधून विचारायचं, महाराज मग ते सांगायचं राहिलं ना, मुलगी का झाली. मग त्यांनी सांगितलं की अरे राणीने मला पहिली मुलगी. अहो तिला काय समजतं. प्रत्येक राजा आपल्या राणीविषयी असंच म्हणत असतो, ऐकतो तिचंच, पण तिला काय समजतं. राजाला उत्तराधिकारी पाहिजे, मुलगी असते का मुलगा असतो. अरे राजा काळजी करू नको, तुला 10 मुलं होणार आहेत. आश्वासन देऊ नका, तुम्ही सगळी ताकद पणाला लावा, या मुलीची परिणती मुलामध्ये करा. यालाच मुलगा झाला पाहिजे, मला पहिला मुलगा पाहिजे. काही हट्ट असतात ते पुरवावे लागतात म्हणजे, त्यात राजा हट्ट पहिला आहे. वशिष्ठांनी सगळी शक्ती पणाला लावली आणि त्याला मुलगा केला. इला नावाची मुलगी होती, सुद्युम्न त्याचं नाव ठेवलं. पहिल्या काळामध्ये सद्गुरू आपली सत्ता वापरून असे काही करत असत, कारण निष्ठावंत भक्त तेवढे होते. आपली निष्ठा ती केवढी, त्यासाठी सद्गुरू आपली ताकद कशाला लावतील, नाही का. पण त्या काळात लावत होते.
म्हणून त्यांनी मुलगा केला त्या मुलीचा. हा 10, 12, 14, 15, 18 वर्षाचा झाला सुद्युम्न. आता क्षत्रिय बालक होता, अधूनमधून शिकार करायला जायचा. एक दिवशी हा सुद्युम्न शिकारीला निघाला, घोड्यावर बसला, काही अंगरक्षक बरोबर घेतले. फिरता 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 शिकार साधली नाही म्हणून या ना त्या अरण्यात, त्यात वनात, उपवनात, महावनात असं फिरता फिरता एका नको त्या प्रांतापाशी आला आणि त्या प्रांतामध्ये प्रवेश केल्या बरोबर या राजपुत्राच्या लक्षात आलं की पुन्हा आपल्याला स्त्रीत्व प्राप्त झालं. माझ्याच बाबतीत असं कोण, लग्न होण्याच्या आधी तरी पक्क ठरलं पाहिजे मी काय आहे. काही वर्ष तिकडेच राहायला मग आला. आईच्या कानावर घातलं, वडिलांच्या कानावर घातलं, वसिष्ठांना बोलवण्यात आलं. म्हणले महाराज हे काय, तू कुठे गेला होता रे शिकारीला, विचारला सुद्युम्नाला. महाराज त्या गालाव मुनीच्या आश्रमाजवळ. अरे 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 तिथे कशाला गेला, ती शापित भूमी आहे. कोणी शाप दिला, भगवान शंकराने. कोणाला, त्या विशिष्ट भूपृष्ठाला शाप दिलेला आहे. काही कारण असेल ना त्याला, सांगाल का प्रसंग. सांगतो. एकदा भगवान शंकर आपल्या पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी म्हणून फिरायला बाहेर पडले. असाच ग्रीष्म ऋतू होता, ऊन खूप तापलेलं होतं. आमच्या पार्वती देवीला स्नान करायची इच्छा झाली. घरून विचार करून निघाले नव्हते, नाही तर एखादी सुटकेस ब्रिफकेस घेता आली असती. आता स्नान करायचं म्हटल्यानंतर एकांत होता, नदीचा प्रवाह मोठा होता. पार्वती देवी म्हणाली महाराज आपण आज स्नान करू. आता एकच पोशाख बरोबर असल्यामुळे तो काढून ठेवून स्नान करायला गेले. भगवान शंकर आणि पार्वती अशा रीतीनं स्नान करत असताना योगायोग असा की सप्तऋषींना तिथूनच जाण्याची इच्छा, आपोआप दैव दुर्विलास काहीतरी, ते तिथून जायला लागले. ते बिचारे भजमन नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. कोणीतरी स्नान करताय, काय करायचं आपल्याला. आले निघून गेले, यांचं मन नाही, लक्ष नाही, काही नाही, काही नाही, आले गेले. पण या पार्वती देवीच्या मनामध्ये संकोच उत्पन्न झाला की अशा अवस्थेत आपल्याला त्यांनी पाहिलं. एका क्षणात अगदी चेहरा पडला त्यांचा. भगवान शंकर म्हणाले तुला प्रसन्न करायसाठी तू म्हणशील तिथे आपण प्रवास करायला निघाल. या पर्वतावर, त्या पर्वतावर, त्या बगीचात, त्या बगीचात, स्नान करायचं, स्नान करायचं. आता चेहरा काऊन लहान केला. अहो महाराज तुमचं लक्षच नसतं म्हणाले. आपण स्नान करू लागलो आणि ते सप्तऋषी इथून गेले. अगं ते आले गेले, तू कशाला पक्क धरलं त्यांना. त्यांचं ब्रह्मचिंतनामध्ये लक्ष आहे, कशाला तुझ्याकडे पाहायला आलेलं, माझ्याकडे पाहायला आहे. विसरून जायचं आपण. तुम्हाला काय होतं म्हणाले, स्त्रियांना संकोच असतो. आपल्या पत्नीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकर आले होते. हे बघ म्हणाले पार्वती, मी इथल्या भूपृष्ठाला असा शाप देऊन टाकतो की इथून जिथपर्यंत दृष्टी जाती सामान्य माणसाची, तिथपर्यंत कोणताही पुरुषाने प्रवेश केला तर त्याला स्त्रीत्व प्राप्त झालं पाहिजे. मग झालं का. मग एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला कोणत्याही अवस्थेत पाहिलं तर लज्जा संकोच वाटायचं काम आहे का. एका पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराने एवढं लफडं केलं. आणि त्यात हे सुद्युम्न महाराज अडकले, त्याला स्त्रीत्व प्राप्त झालं. एकंदरीत वसिष्ठांनी पुन्हा कृपा केली. 1 वर्ष पुरुष 1 वर्ष स्त्री असं करता त्याला उत्कल, गय आणि 5 पुत्र झालेले आहेत आमच्या
त्यानंतर आमच्या या राजाला म्हणजे कोणाला, श्राद्ध देवाला 10 पुत्र झाले. इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दृष्ट, करुष्य असे त्यांचे नाव आहे. आता आपण त्यांचं चरित्र थोडक्यात, इक्ष्वाकू राजाचं चरित्र आपल्याला दशमस्कंदातल्या अंतामध्ये पाहायचं आहे, म्हणून आता त्याची पुनरावृत्ती करायची नाही. नृग राजाचं चरित्र सुद्धा आपल्याला दशमस्कंदात पाहायचं आहे. शर्याती त्याचं चरित्र थोडक्यात पाहू. शर्यातीर मानवो राजा ब्रह्मिष्ठ बभूव. हा शर्याती नावाचा राजा क्षत्रिय कुलात उत्पन्न झालेला, पण वेद मुखोद्गत होते महाराज. अतिशय सात्विक होता, राज्यकारभार करत होता. राजाला एकुलती एक मुलगी, त्या मुलीचं नाव आहे सुकन्या.